प्रमुख प्रवक्ता आदरणीय माननीय श्री प्रवीणदादा देशमुख यांना मी नम्र निवेदन करतोय की त्यांनी आपलं व्याख्यान प्रबोधन ह्या विचार मंचावर सादर करावं। आदरणीय प्रवीणदादा देशमुख, प्रवक्ता मराठा सेवा संघ। संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध या ठिकाणी योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद यांचं सुद्धा तैलचित्र ठेवलेलं आहे। त्याचा एक वेगळा आनंद मला या ठिकाणी व्यक्त करावा वाटतो। आयोजकांचं मनापासून मी खरंच धन्यवाद देईल की योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंदांचं सुद्धा तैलचित्र या ठिकाणी आहे। तथागत गौतम बुद्धांनी आजपासून 2.5 वर्षा अगोदर अत्तदीपो भव, स्वयंप्रकाशित व्हा, हा प्रकाश ज्ञानाचा प्रकाश होता। स्वयंप्रकाशित व्हा हा मूलमंत्र तुम्हा सर्वांना दिला। हाच मूलमंत्र घेऊन या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय अस्तित्वाला आला आणि इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी। या देशातल्या वस्तीवाड्या तांड्या पाड्यामध्ये जोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित होणार नाही तोपर्यंत या देशातील लोकांचं बहुजनांचं कोट कल्याण होणार नाही। हाच तथागतांचा विचार पुढे घेऊन जाणारे संत नामदेव। त्यानंतर वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा, एऱ्या गवळणी व्हावा भार माथा, तुका जरी सहज बोलतो वाणी, त्याचे घरी वेदांत वाहते पाणी, गाळून या भेद प्रमाण मानो आम्ही वेद, असं म्हणत या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये यलगार पेरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत नामदेव, हाच वारकरी संप्रदायाचा विचार पुढे घेऊन जाणारे सर्व संत वारकरी संप्रदायातील। त्याबरोबर आज ज्यांची पुण्यतिथी आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याचा शोध घेणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपला क्रांतिकारी गुरु मानले ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, स्वराज्य संकल्पिका ज्यांचं तैलचित्र या ठिकाणी ठेवलेलं आहे, राजमाता, राष्ट्रमाता, विश्वमाता, आद्य स्वातंत्र्य देवता मासाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती रमाई, आदरणीय अहिल्याबाई, हा विराट मेळावा ज्यांच्या नावाने या ठिकाणी एकत्र झालेला आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, संघर्ष शिरोमणी, क्रांतीसूर्य, सिंबल ऑफ नॉलेज म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण जगाला आहे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर। यह आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, असं म्हणत 16 ऑगस्टला या देशाच्या विधानमंडळावरती ज्यांनी पहिला मोर्चा नेला होता ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि याच शृंखलेतल्या तमाम बहुजन महामानवांच्या चिरंतन स्मृतींना त्रिवार वंदन करतो। आजच्या आपल्या सन्माननीय सन्माननीय प्रज्ञामंच, या प्रज्ञामंचाचे सन्माननीय अध्यक्ष बनतेजी जे या ठिकाणी नाही आहेत परंतु ते उद्घाटक आहेत, सह उद्घाटक आदरणीय पारवीजी, या ठिकाणचे विद्यमान आमदार आदरणीय पारवीजी, भूपेंद्रजी शेंडे, अरविंदजी गजबिये, मनोजजी तित्तरमारे, आस्तिक सहारे आणि या प्रज्ञामंचावरच्या सर्व मान्यवरांना सुद्धा वंदन करतो। या प्रज्ञामंचाच्या समोर उपस्थित सर्व बहुजन बांधवांना, तुम्हा सर्वांना जय जिजाऊ, जय ज्योती, जय सावित्री, क्रांतिकारी जय भीम, सर्वांना सप्रेम जय भीम। बांधवांनो, मी पुष्कळ दुरून आलेलो आहो, 250-250 किलोमीटरचा प्रवास करून आलोय परंतु खूप उशीर झाला। मला सांगितलेलं होतं 7 वाजता प्रबोधनाचं सत्र या ठिकाणी सुरू होणार आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या चौकटीमध्ये जगणारी माणसं आहोत, कायद्याचं राज्य मांडणारी माणसं आहोत। 10 वाजेपर्यंतचा वेळ आपल्याला आहे आणि म्हणून आपण सर्वजण, मला जेवढं शक्य होईल, कारण मान्यवर मंडळी याच्यानंतर सुद्धा बोलणारी आहेत आणि यानंतर रात्रभर या ठिकाणी भीम जलसा सुद्धा साजरा होणार आहे। मी पश्चिम विदर्भात या ठिकाणी आलेलो आहोत परंतु एवढ्या विराट स्वरूपामध्ये संपूर्ण बहुजन महामानव यांचा विचार ऐकून घेण्याकरता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका मोठा हा भीम मेळावा मी पहिल्यांदा अनुभवतोय। म्हणून मी पहिल्यांदा संपूर्ण आयोजकांचं आणि या विचार मंचावरती, या प्रज्ञा मंचावरती या प्रज्ञामंचावरती बसलेली जी सगळी
मंडळी आहेत, आश्रयदाते आहेत, त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, आयोजकांचं अभिनंदन करतो. आणि ज्या दिवंगत बनसोड साहेबांनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार या देशातल्या वस्तीवाडा तांडापाड्यापर्यंत, या देशातल्या शेतकरी, कष्टकरी, मजूर, हमाल, गुलाम, शोषित, वंचित, पीडित, दलित, उपेक्षित या प्रत्येकांच्या झोपडीपर्यंत हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिकारी विचार गेला पाहिजे, म्हणून या भीम मेळाची मुहूर्तमेळ रोवली. त्यांना सुद्धा भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. बांधवांनो, तथागत गौतम बुद्धांना एक दिवस आनंदाने प्रश्न विचारला, तथागता मला सांगा असा कुठला गंध आहे जो गंध वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो? असा कुठला गंध आहे जो वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो? तथागत म्हणाले की या चराचर सृष्टीमध्ये 4 प्रकारचे गंध आहे. एक मूलगंध, एक सारगंध, एक पुष्पगंध आणि एक कीर्तिगंध. तुम्ही बघितलं असेल, आपण अगरबत्ती लावली, आपण अत्तर मारलं, आपण घरामध्ये फूल आणले, किंवा दुर्गंधी जर सुटली तर वाऱ्याचा वेग ज्या दिशेने जातो त्याच दिशेने ह्या संपूर्ण याची दुर्गंधी असेल, सुगंध असेल, वाहत जातो. परंतु तथागतांनी 4था गंध सांगितला, तो गंध होता कीर्तीचा गंध, तुमच्या कर्तृत्वाचा गंध. हा कीर्तीचा गंध वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो. आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज या तमाम महामानवांच्या कीर्तीचा गंध हा वाऱ्याच्या दिशेने आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जाणार आहे. आणि म्हणून हा कीर्तीचा गंध तुम्हा सर्वांच्या काळजापर्यंत पोहोचला. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आला आहात, तो विचार समजून घेण्याकरता आला. हे प्रबोधन का असावं? आदरणीय दिवंगत बनसोड साहेबांनी हा भीम मेळावा का चालू केला असेल? तर याचं उत्तर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. बाबासाहेब म्हणतात कि जो कौम अपने इतिहास को भूल जाती है वो कौम अपना इतिहास और वर्तमान नहीं बना सकती. म्हणजे एखाद्या समाजाचा इतिहास हा अतिशय गौरवशाली असेल, तेजपुंज असेल, ओजस्वी असेल, पराक्रमाचा असेल, शौर्याचा असेल, संघर्षाचा असेल, परंतु आम्ही जर त्या इतिहासापासून विन्मुख झालो, त्या इतिहासाकडे आम्ही पाठ फिरवली, आम्ही त्या इतिहासाला विसरून गेलो, तर आम्ही पुन्हा एकदा गुलामीला लायक ठरतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपला इतिहास हा कायम ज्ञात ठेवा. आम्ही काय केलं होतं भीमा कोरेगाव मध्ये? आम्ही दाखवून दिलं होतं, आमचं शर्त दाखवून दिली होती, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो. आम्ही एवढी ताकद सिद्ध केलेली होती, आम्हाला आमचा इतिहास ज्ञात असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं होतं. त्याही पलीकडे जाऊन प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की एखाद्या समाजाचा इतिहास हा गौरवशाली असेल, परंतु त्याचे वारसदार हे जर करंट जन्माला आले, काय म्हणतात प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, आता जे मुख्यमंत्री आहेत हल्ली त्यांच्या आजोबा, की एखादा समाज त्याचा इतिहास हा अतिशय गौरवशाली असेल, परंतु त्या इतिहासाचे वाहक हे जर करंट जन्माला आले तर तो समाज देखील गुलामीला अत्यंत लायक असतो. आणि म्हणून हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. भूतकाळ हा वर्तमान काळ यांच्याशी चालणारा संवाद म्हणजे इतिहास आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या अखिल मानव जातीच्या कोट कल्याणाकरता ज्या ज्या महामानवांनी तुम्हा आम्हा सर्वांकरता आपल्या प्राणांच्या आहुत्या अर्पण केल्या, ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला, त्या सर्वांचा इतिहास तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात असणं फार गरजेचं आहे. हा इतिहास गरजेचा काय? या ठिकाणी आमच्या ताई प्रास्ताविक करत असताना बोलत होत्या की इथे एका विशिष्ट जातीचे नाही, सर्व बहुजन समाजाची माणसं या ठिकाणी एकत्र आलेली आहे. हा अन्योन्य संबंध आहे बांधवांनो. आम्ही संबंध समजून घेतला पाहिजे. आमच्या डोक्यामध्ये पेरला गेलं, आज सुद्धा ते वाचतो, आम्हाला जळजळीत वाचतो, आम्हाला संपूर्ण भारतामध्ये दिसतं. महात्मा फुल्यांची जयंती पुण्यतिथी कोणी साजरी करायची? तर फुल्यांनी, म्हणजे माळी समाजाने. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणी साजरी करायची? कुणब्या मराठ्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कोणी साजरी करायची? तर फक्त बुद्धिस्टांनी. हा विचार बदलताना मला या ठिकाणी दिसतोय. ताई बोलला की संपूर्ण बहुजन समाजातले लोक या ठिकाणी एकत्र येतात. प्रास्ताविकातनं आपल्या समोर बोलला गेलं की संपूर्ण बहुजन समाज या ठिकाणी येतो. हा महामानव जे जन्माला येतात ते एका विशिष्ट जाती करता जन्माला येत नसतात, ते संपूर्ण मानव जातीचं कोट कल्याण करण्याकरता जन्माला येत असतात. हा अनन्य संबंध आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे आपले गुरु कोणाला म्हणतात? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपले गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. संबंध लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 गुरु मानलेत आपले, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि तथागत गौतम बुद्ध. म्हणजे लक्षात घ्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे गुरु कोण आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण आहेत? महात्मा ज्योतिबा फुले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु कोणाला म्हणतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध सर्वात पहिल्यांदा कोणी घेतला? शिव मेळावे कोणी सुरू केले? शिव जयंतीला सुरुवात कोणी केली? छत्रपती शिवाजी महाराजांवरती सर्वात पहिला पोवाडा कोणी रचला?
तर तो महात्मा ज्योतिबा फुल्यांनी रचलाय. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपले गुरु बाबासाहेबांना मानतात, बाबासाहेब आपले गुरु महात्मा ज्योतिबा फुल्यांना मानतात, महात्मा ज्योतिबा फुले आपले गुरु कोणाला मानतात? छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात. छत्रपती शिवाजी महाराजांकरता कॅडर कॅम्प, वारकऱ्यांना धारकरी बनवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं? पायकीच्या अभंग कोणी रचले? जगद्गुरु तुकाराम महाराजांना मानतात. लक्षात घ्या, जगद्गुरु तुकाराम महाराज आपले गुरु कोणाला मानतात? संत नामदेवांना. आणि संत नामदेवाच्या साहित्यावरती आम्हाला कोणाचा प्रभाव दिसतो? तथागत गौतम बुद्धांचा. म्हणजे या देशातल्या संपूर्ण बहुजन मानवांचा हा वैचारिक अनुबंध आहे, हा संबंध आहे. हा संबंध आम्ही समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब केवळ एका जाती करता नव्हते, महात्मा फुले एका जाती करता नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज एका जाती करता नव्हते. या देशात जो जो समाज वंचित आहे, उपेक्षित आहे, शोषित आहे, नागवला गेलेला आहे, त्या संपूर्ण लोकांचा आवाज, तुम्हाला माहितीये जय भीमचा नारा या ठिकाणी लावला जातो. जय भीम या शब्दाचा अर्थ तरी माहितीये का आपल्याला? जय भीम हा नारा कुठे लावला गेला माहितीये? हा जय भीम नाऱ्याचा जन्म, जय भीम चित्रपट सुद्धा आला. ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सर्वात जास्त आजच्या घडीला जर कुठला चित्रपट चालत असेल तर तो जय भीम चालू आहे. या आठवड्यामध्ये, मागच्या आठवड्यामध्ये, 3 आठवड्यापासून भारतामध्ये सर्वात जास्त चालतोय चित्रपट तो साऊथ मधला सूर्या नावाचा जो हिरो आहे, आपल्यापैकी अनेकांनी बघितला असेल. या ठिकाणी मी प्रवेश करत असताना मला गेटवरती जयंती चित्रपटाचं सुद्धा बॅनर दिसलं. बघितलंय का जयंती कोणी? माहितीये का तुम्हाला जयंती काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर जयंती हा चित्रपट मी आव्हान करेन तुम्हाला. आपल्या विदर्भातल्या पोरांनी उभा केलेला तो चित्रपट आहे. आज जगावर म्हणजे भारताच्या पलीकडे अनेक देशामध्ये तो चित्रपट चालू आहे. हा चित्रपट, जय भीम हा चित्रपट, या चित्रपटातनं मूल संदेश तुम्हाला सर्वांना देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असेल, या सर्वांची एक फार आनंदाची बातमी भाऊंनी सुद्धा मला या ठिकाणी सांगितली. जयंतीचं प्रमोशन मी गेल्या 8 दिवसापासून आमच्या यवतमाळमध्ये करतोय. काल अख्खा, आज सकाळी 9:30 वाजताचा शो. कारण या देशातल्या बहुजनांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले पाहिजे असं जर वाटत असतील तर जयंती चित्रपट पाहायला जा. 100% सांगतोय. आणि तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतोय, हा कार्यक्रम आटोपल्याबरोबर जयंतीचे प्रोड्युसर, डायरेक्टर आणि कलाकार त्यांचं प्रमोशन करण्याकरता मला आत्ताच आयोजकांनी सांगितलं, ते संपूर्ण कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. काय सुंदर मेसेज दिलेला आहे. सूर्या नावाचा दारू डोसणारा एक गुंड वाल्याचा वाल्मिकी झाला, आम्ही सर्वांनी ऐकलेला आहे, ऐकी नाही? पण सूर्या नावाचा एक सूर्यकांत बनून मोठा कॉर्पोरेट, मोठा एक बिझनेसमॅन होऊ शकतो. बाबासाहेबांचा विचार आम्ही जर मनमस्तिष्क मेंदूमध्ये टाकला तर काय होऊ शकतं हे जयंती चित्रपट पाहिल्यानंतर कळतं. जय भीम चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला कळतं, या जयंती चित्रपटामध्ये सांगितलं गेलंय की या महामानवांच्या जयंत्या केवळ नाचून नव्हे तर वाचून साजऱ्या झाल्या पाहिजे. वाचल्याने काय होतं? वाचल्याने माणसाची मस्तकं घडतात. ज्या माणसाची मस्तकं घडतात ती कधीही कुणाची हस्तक होत नाही आणि कुणापुढे नतमस्तक सुद्धा होत नाही. आम्हाला आमची मस्तक जर कुणापुढे नतमस्तक करायची नसतील, आम्हाला गुलाम म्हणून जर जगायचं नसेल तर वाचलं पाहिजे. अरे जगाच्या पाठीवर एकमेव आमचा बाप होता, ज्या बापानी लोक कशा करता घर बांधतात? बायकोसाठी, लेकराईसाठी, प्रियसीसाठी. आमच्या बापानं घर बांधलं पुस्तकासाठी. राजगृहामध्ये जा, 32,000 पुस्तकं. 6 डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, राजगृहामध्ये पुस्तकं किती होती? 32 पुस्तकं होती. 32,000 पुस्तकं होती. म्हणजे एका मोठ्या ग्रंथालयामध्ये नसेल एवढी मोठी पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये कडे होती. कारण बाबासाहेबांना कळून चुकलं होतं की कल्याण जर करायचं असेल एकमेव मार्ग तुमच्या आमच्याकडे. आपण भांडवलदारांचे पोरं नाही आहोत, आपण मोठ्या धनिकांचे पोरं नाही आहोत. मग आपण सर्वसामान्य कुटुंबामध्ये, गोरगरीब वस्तीमध्ये जर जन्माला आलोय आणि आम्हाला आमच्या समाजाचा, आमच्या कुटुंबाचा, आमच्या मुलांचा उद्धार जर करायचा असेल, आमच्याकडे मार्ग कोणचा आहे? आमच्याकडे एकमेव मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग. ज्या मार्गात कोणी आडवं येऊ शकत नाही हे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखलेलं होतं. त्यांनी सांगितलं, संपूर्ण बहुजनांना सांगितलं की जा पोरांनो आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला या देशातली सत्ता करती जमात व्हायची आहे. आणि सत्ता करती जमात व्हायकरता आमच्याकडे काय काय ठेंग आहे? आपल्याकडे फक्त पुस्तक आहेत, पुस्तकं. ज्ञानाच्या बळावरती आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोलंबिया विद्यापीठामध्ये 3ऱ्या-4थ्या नंबरवरती नाव लिहिलं जातं. पहिल्या नंबरवरती तथागत गौतम बुद्धांचं नाव लिहिलं जातं आणि नॉलेज ऑफ सिम्बल म्हणून त्यांना संपूर्ण जगामध्ये ओळखलं जातं. जगभरातले लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की रेड कार्पेट टाकतात. मार्टिन ल्युथर किंग सारखा माणूस अमेरिकेमध्ये एक मोठी क्रांती करतो. बाबासाहेबांच्या विचारामध्ये एवढं सामर्थ्य होतं. हे विचार कुठून आले? तर पुस्तकांमधून आले. आणि म्हणून लक्षात ठेवा, आधुनिक काळातला मूलमंत्र जो बाबासाहेबांनी सांगितलेला होता, ज्याच्या घरामध्ये नाहीये पुस्तकांचं कपाट,
येणाऱ्या कालखंडामध्ये त्यांचं घर होणार आहे भुईसपाट. आणि म्हणून मी आव्हान करेल, इथं मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या रमाईच्या आमच्या जिजाऊंच्या आमच्या सावित्रीमाईंच्या मोठ्या प्रमाणामध्ये हिरकड्या जमलेल्या आहेत. तुम्हा सर्वांना आव्हान करेल, आजकाल मोठं फॅड निघालेलं आहे. पोराचा वाढदिवस, नवऱ्याचा वाढदिवस, बायकोचा वाढदिवस, वाढदिवसाला का 500चा केक घेऊ दे, 1000चा ड्रेस घेऊ दे, परफ्यूम घेऊ दे. आपल्या पोराच्या वाढदिवसाला एखादा 500 रुपयाचा केक नाही आणला तरी चालेल, पण पोराच्या हातामध्ये कृष्णराव केळुसकरांनी लिहिलेलं पुस्तक असेल, आमच्या धनंजय किरांनी लिहिलेलं पुस्तक असेल, या छत्रपती शिवाजी शाहू महाराजांपासून तर बाबासाहेबांपर्यंत, महात्मा फुल्यांपर्यंत या महामानवांचे पुस्तक आपल्या पोरांच्या हातामध्ये द्या. त्यांची मस्तकं घडतील, ती चुकीच्या मार्गाने जाणार नाही. वाढदिवसाला केक कमी घ्या, पोराला वाढदिवसाला पुस्तक द्या. आता आम्ही 26 नोव्हेंबरला पूर्ण भारतामध्ये भारतीय संविधान दिन साजरा केला. आपण बाबासाहेबांना मानतो. किती जणांच्या घरामध्ये संविधान आहे? हात वरती करा जरा. संविधान आहे. वाचन किती जणांनी केलं? हात वरती करा. आता वाचलंय का संविधान? संविधान वाचलं गेलं पाहिजे, संविधानाचा जागर केला गेला पाहिजे, कारण हा देश संविधानाच्या बळावरती चालतोय. लक्षात घ्या, या देशामध्ये तुम्हा सर्वांच्या मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि ते लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. हे संविधान सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. बाबासाहेबांना जर आपण मानत असू तर. मी काही नाव विसरलो होतो. आदरणीय विवेक मेश्राम भाऊ, राहुल बनसोड भाऊ, राजेंद्र रोडगे, रवी रंगारी या मित्र परिवाराचं विशेष अभिनंदन करेल की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हा भीम मेळावा हा असा कुठे दिसत नाही बांधवांनो. मी सांगत होतो, आमचे बाबूराव हरदास 1942 मध्ये, आपल्याला माहित असेल नसेल परंतु मी सांगतोय तुम्हाला, अखिल भारतातील दलित काँग्रेस परिषद कामठीला भरली होती. दुसरी परिषद कुठं? तुमच्या नागपूरमध्ये. या नागपूरचं ऐतिहासिक महत्व फार आहे, परंतु जय भीम नारा कुठून आला हे तुम्हाला माहिती नसेल. तर हा जय भीम नारा सर्वात पहिल्यांदा लावला गेला आमच्या दलित नेते होते हरदास यांनी लावला होता कामठीमध्ये जय भीमचा नारा. आणि जय भीम हा फक्त नारा नाहीये. जय भीम या देशात शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधातला बुलंद आवाज आहे. हा क्रांतिकारी आवाज आहे, या देशातल्या शोषितांचा आवाज आहे. आणि म्हणून जय भीम हा फक्त एका विशिष्ट मानवापुरता मर्यादित नाही, तो एक क्रांतिकारी बुलंद आवाज आहे. आणि तो या कामठीत सर्वात पहिल्यांदा लावला गेलेला होता. अखिल भारतीय दलित काँग्रेस दुसरी जी भरली होती त्या ठिकाणी लावला गेलेला होता. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस गोलमेज परिषदेला गेलेत ना, या नागपूरने काय काय केलं ते तुम्हाला सांगतो. या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये या भारतातल्या लोकांनी पत्र पाठवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे प्रतिनिधी म्हणून या गोलमेज परिषदेला ब्रिटिशांच्या समोर उपस्थित आहे, त्यांना तिथे उपस्थित राहण्याचा अधिकार नाही. तर हरिदास नावाच्या या दलित नेत्यांनी 1935, 30, 40 पर्यंत सातत्याने पत्रव्यवहार केला ब्रिटिशांसोबत की आमचे प्रतिनिधी बाबासाहेबच आहे. आणि म्हणून गोलमेज पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या परिषदेमध्ये बोलण्याची संधी बाबासाहेबांना उपलब्ध झाली. ती का झाली? तर या नागपूर परिसरातल्या अनेक लोकांनी तशा प्रकारच्या तारा, त्या काळामध्ये फोन नव्हता, तारा पाठवलेला होता. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर गोलमेज परिषदेला मध्ये आपलं प्रतिनिधित्व करू शकले. बांधवांनो, या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या करत असताना वेळ कमी आहे, परंतु मी एवढं सांगेल की या लोकांनी जो विचार दिला होता, महात्मा फुलेंची आज पुण्यतिथी आपण साजरी करतोय, काय संघर्ष केला या लोकांनी तुम्हा सर्वांकरता. आज मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्त्रिया दिसताय. ही कुणाची पुण्याई आहे? ही कुणाच्या पुण्यामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत? तर ही पुण्याई आहे राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. स्त्रियांच्या दारामध्ये, उंबरट्यामध्ये शिक्षणाची पंचगंगा आणण्याचं पहिलं काम कुणी केलं? महात्मा ज्योतिबा फुल्यांनी. आद्य शिक्षिका कोण होत्या? आमच्या सावित्रीमाई. 2 पुस्तकं लिहिले सावित्रीमाईंनी, सुबोध कशी, बावन रत्नाकर आणि काव्य फुले. काय सुंदर रचना केलेल्या आहेत. सावित्रीमाई म्हणतायत, सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारे, सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकूवारे. सद्भावाचं पर्जन्य निर्माण झालं पाहिजे. माणसातले भेद गळून पडले पाहिजे. आमच्यामध्ये जी वर्ण व्यवस्था आहे, ही जात व्यवस्था आहे, गळून पडले पाहिजे. आणि सद्भाव, प्रेम, आपुलकी, करुणा ह्या प्रत्येक माणसाच्या काळजामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून आमची ही माय माऊली, स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीने अधिकार मिळाला पाहिजे म्हणून आमच्या पुण्यामध्ये त्या तिथल्या मनोवादी लोकांचे दगड असतील, आयास सायास असतील, शेण असतील, अक्षरशः रक्तानी भळबळ माखून सुद्धा भिडवाड्यामध्ये जायची आणि मुलींना शिकवायची. मुलींच्या मुक्तीचा पहिला द्वार जर कोणी खुललं असेल, आमच्या सावित्रीमाईंनी, आमच्या महात्मा ज्योतिबा फुल्यांनी खोललेलं. या ठिकाणी युवक सुद्धा आहे. आज महात्मा ज्योतिबा फुल्यांची पुण्यतिथी म्हणून सांगेल. इथं मोठ्या प्रमाणामध्ये युवा वर्ग आहे. युवा कोणाला म्हटलं जातं? युवा कोणाला म्हटलं जातं? युवा या शब्दाला उलट केलं तर काय होतं? वायू. सुनामी सारखे महाप्रलय निर्माण करण्याचं सामर्थ्य ज्या वयामध्ये तुम्हा सर्वांच्या धमन्यांमध्ये खेळतं ना, ते वय असतं तारुण्याचं. लाथ मारेन तिथे पाणी काढेन ही धम्मक ज्या वयामध्ये तुम्हा सर्वांच्या काळजामध्ये खेळते, ते वय असतं तारुण्याचं. उन्मत्ततेला लगाम घालण्याचं सामर्थ्य ज्या वयामध्ये तुमच्या
मनमंगटामध्ये खेळतं ते वय असतं तारुण्याचं. याच तारुण्य सुलभ वयामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी या देशातल्या शेतकऱ्यांचं राज्य मला निर्माण करायचंय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ सकलांसी अधिकार, बाळ, नारी, नर आणि करुणी वेशा. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे या देशातल्या सर्वांना त्यांचे अधिकार मला प्राप्त करून द्यायचे. आणि म्हणून रायरेश्वराच्या शिवालयात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प घेतला होता. तरुण होते. आमच्या भगतसिंगांनी वयाच्या 23.5व्या वर्षी फासावरती सहज गेले. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, चंद्रशेखर आझाद, अशफाकुल्ला खान. त्यावेळेस भगतसिंग असं नाही म्हणाला, मला माझ्या प्रियसीला भेटू दे, मला माझ्या मायबापाला भेटू दे, मला माझ्या बायकोला भेटू. लग्न केलंच नव्हतं. माझं लग्न ह्या भारत मातेसोबत झालेलं आहे. स्वातंत्र्याकरता मी स्वतःच्या प्राणाच्या समिधा अर्पण करण्याचा निर्धार पहिलेच केलेला आहे. भगतसिंगांनी काय म्हटलं? मरताना भगतसिंग म्हणतात, मणी धीर धरी शोक आवरी जननी, भेटीन तुझं 9 महिन्याने. हे भारत माते, धीर धर, शोक आवर, तुझा हा पोरगा पुन्हा एकदा तुझ्याच गर्भात जन्माला येणार आहे आणि तुला पारतंत्र्याच्या बेड्यात मुक्त करणार आहे. हा भगतसिंग मरताना म्हणतोय. न इज्जत दे. मी तरुणांसाठी सांगतोय, बाबासाहेबांचा संदेश सांगतोय, या देशातल्या युवकांसाठी सांगतोय. आम्ही जय भीम काय समजून घेतला पाहिजे. भगतसिंग म्हणताय, भगतसिंग त्या निर्मिकाला, महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्मिक नावाची जी संकल्पना मांडलेली आहे, भगतसिंग नास्तिक होते, त्या निर्मिकाला म्हणताय. भगतसिंग म्हणताय, न इज्जत दे ना अजमत दे, न इज्जत दे ना अजमत दे, न सूरत दे ना सीरत दे, देना या रब तो सिर्फ इस वतन के वास्ते, मरने की सिर्फ हिम्मत दे. तरुण हे होते, भारत मातेवरती प्रेम केलं. हे तरुण होते. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. प्रेम कसं असतं, प्रेमी युगल कसं असतं. माझ्या नजरेत आज महात्मा ज्योतिबा फुल्यांची पुण्यतिथी आहे. भारताच्या सकल भारताच्या पटलावरती तुम्हाला रोमियो ज्युलिएट माहित आहे, हीर रांझा माहिती आहे. माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती असतात, कारण यंग पुरं मोठे प्रेमामध्ये अडकलेले असतात. परंतु मी दाव्याने सांगतो, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई माई फुले यांच्यासारखं प्रेमी युगल भारतात नव्हे तर विश्वाच्या पटलावर मला एखादं दाखवून द्या. 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये बांधवांनो, सावित्रीमाईंना मुलगा होत नव्हता. महात्मा ज्योतिबा फुल्यांचे वडील म्हणतायत, ज्योतिबा वारस पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, दुसऱ्या बाईसोबत लग्न कर. प्रेम काय असतं आमच्या पोरांनी आणि पोरींनी समजून घेतलं पाहिजे. युवक कशाला म्हणतात, आमच्या पोरांनी आणि पोरींनी समजून घेतलं पाहिजे. आज महात्मा ज्योतिबा फुल्यांची पुण्यतिथी आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांना त्यांचे वडील म्हणतायत की ज्योती, आपल्या वारस पाहिजे, आपल्याला वंशाला दिवा पाहिजे, तर त्याच्यासाठी दुसरी सवत आण, घरामध्ये दुसरी बायको आण आणि पोरगा दे, माझ्या वंशाला दिवा दे. माय मावलांकरता सांगतो, प्रेम कशाला म्हणतात. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या बापाला करारीपणे उत्तर दिलं, कोण म्हणतं माझ्या बायकोमध्ये दोष आहे, दोष माझ्यात सुद्धा असू शकते. मग मला दुसरी बायको आणण्यापेक्षा माझ्या बायकोला दुसरा सवत्या आणून द्या. असं म्हणण्याची हिंमत जगाच्या पाठीवर कोणीतरी केली आहे का? हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले. आणि म्हणून विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घातले. एवढे सगळे अनर्थ केवळ आणि केवळ एका अविद्येने केले. हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात पहिल्यांदा ओळखलेलं होतं. आणि म्हणून या देशातल्या प्रस्थापित व्यवस्थेचा प्रचंड रोष स्वीकारून सुद्धा तुमच्या आमच्या करता भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा भरवली. बांधवांना मुक्ता साळवे असतील, फातिमा बी असतील, या लोकांनी मदत केली. लहुजी वस्ताद साळवेंची जयंती आता 15 दिवसा अगोदर आपण साजरी केली. या लहुजी वस्ताद साळवेंनी हा मातंग समाजाचा माणूस होता, परंतु महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पाठीमागे खंबीरपणे हा पैलवान उभा झाला. तेव्हा कुठे या देशातली बहुजन माणसं शिकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी बोलायला वेळ कमी आहे म्हणून एवढं सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान दिन नुकताच साजरा झाला. संविधान सुपूर्द केलं होतं भारतीय संविधान सभेसमोर 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि हे सुपूर्द करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही भाकीतं केली होती, काही सतर्कता दिली होती तुम्हा सर्वांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, बांधवांनो, या संविधानाच्या माध्यमातून मी तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे बाबासाहेब सांगतात ती लोकशाहीची व्याख्या नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली लोकशाहीची व्याख्या ही तुम्हाला शिकवल्याच गेली नाही. आम्हाला ती व्याख्या शिकवली गेली, टू द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. लोकांनी लोकांकरता लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची व्याख्या, डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी मांडलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की रक्तपाताशिवाय लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणारी व्यवस्था म्हणजे लोकशाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग भाकीत करतात ही लोकशाही टिकली पाहिजे. मी सर्वांग सुंदर असं संविधान, जगाच्या पाठीवरचं सर्वांग सुंदर असं संविधान निर्माण केलं, मला माहिती आहे. परंतु या संविधानाला वाहून नेणारे, या संविधानाचं इम्प्लिमेंटेशन करणारे
हे कसे राहतील हे मला माहिती नाही आहे. संविधानाचे वाहक जर करंट निपजले, हे जर नालायक निपजले, तर ते संविधान पहिले पेटून द्यायला मिळेल. आज माथे पे जिसके चोट के गहरे निशान है, अरे झोले में जिसके पास फटा संविधान है. कल नुमाइश में मिला था मुझे चितड़े पहने हुए, मैंने पूछा नाम तो बोला हिंदुस्तान है. बाबासाहेबांनी सांगितलं होतं हे संविधान तुमच्या मुक्तीचा द्वार आहे आणि भाकीत केलेलं होतं. हे भाकीत सांगतोय आणि या सगळ्या गोष्टींचा संबंध सांगतोय. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, बांधवांनो, आज मी संविधान सुपूर्द करत असताना मी तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. हे राजकीय स्वातंत्र्य म्हणजे पूर्वी राणीच्या गर्भातनं राजा जन्माला येत होता. राजा कुठून जन्माला येत होता? राणीच्या पोटातून. बरोबर आहे की नाही? आता राणीच्या पोटातून राजा जन्माला येणार नाही. आता आमचे राजे कुठून येणार आहे जन्माला? मतदानाच्या पेटीतनं जन्माला येणार आहे. आणि जगाच्या पाठीवरचा पहिला देश, गंमत सांगतो तुम्हाला, बराक ओबामा साहेब आलेले होते भारतात ज्यावेळेस ते प्रेसिडेंट होते अमेरिकेचे, आणि मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते. बराक ओबामांनी एक पुस्तक गिफ्ट केलं मनमोहन सिंगांना, एक पुस्तक भेट दिलं. आणि बराक ओबामा काय म्हणतात, दिस इज अ गिफ्ट फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू द बिगेस्ट डेमोक्रेसी. म्हणजे बराक ओबामा काय म्हणतोय, जगातल्या सर्वात जुन्या लोकशाहीकडून सर्वात मोठ्या लोकशाहीला मी एक पुस्तक भेट देतोय. बांधवांनो, सत्य सांगतो मी तुम्हाला, जगाच्या पाठीवरची सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात मोठी आणि सर्वात पहिली लोकशाही बाबासाहेब म्हणतात आपली आहे. का सांगतो तुम्हाला, 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला, जगाच्या पाठीवर अमेरिकेने सुद्धा सगळ्यात जुनी डेमोक्रेसी जरी असेल तरी तिथं कृष्णवर्णीयांना मतदानाचा अधिकार 1965 मध्ये मिळाला. तुम्हा आम्हा सर्वांना, गरीब असेल, श्रीमंत असेल, या जातीतला असेल, त्या जातीतला असेल, या वर्णातला असेल, त्या वर्णातला असेल, प्रत्येक व्यक्तीला एक मत आणि एका मताला एक मूल्य. 1952च्या अगोदर, पहिल्या सार्वत्रिक निवडणुकाच्या अगोदर जर तुम्हा आम्हा सर्वांना कोणी दिलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणाले की, बांधवांनो, मी तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परंतु जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या दरी संपणार नाही तोपर्यंत या देशातलं स्वातंत्र्य यशस्वी झालं, सुराज्यामध्ये रूपांतर झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही. आज 2021 मध्ये आपण स्वातंत्र्याचा स्वाधीनता महोत्सव 75 वर्ष झाली. कुठल्याही राजकीय पक्षावरती टीका करण्याचा विषय नाही, परंतु या 75 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाकीत केलेलं होतं, आर्थिक विषमतेच्या दरी, सामाजिक विषमतेच्या दरी, शैक्षणिक विषमतेच्या दरी, ह्या कमी होत आहेत का? उलट आज आर्थिक विषमतेच्या दरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यात, सामाजिक विषमतेच्या दरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय, शैक्षणिक विषमतेच्या दरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलाय. या देशातल्या श्रीमंताच्या पोराला जे शिक्षण मिळतं, हंटर कमिशन समोर महात्मा ज्योतिबा फुले भांडले सर्वात पहिल्यांदा. बांधवांनो, तुमच्या आमच्याकरता भांडण केलं होतं हंटर कमिशन समोर, आणि त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भांडले आणि राजर्षी शाहू महाराज करवीर संस्थानांमध्ये त्या ठिकाणच्या प्रस्थापितांच्या संबंधांनी भांडले. कशासाठी भांडले? तर शिक्षणासाठी भांडले. आज शैक्षणिक विषमतेच्या दरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालल्यात. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वात पहिल्यांदा मागणी केली होती हंटर कमिशन समोर, मोफत आणि सक्तीचं शिक्षण या देशातल्या सर्वांकरता असलं पाहिजे. कोणी मागणी केली? महात्मा फुल्यांनी. 1902 मध्ये पहिलं आरक्षण कोणी दिलं? राजर्षी शाहू महाराजांनी. आणि शिक्षणाकरता जबरदस्ती केली. जो कोणी आपल्या पोराला शाळेमध्ये पाठवणार नाही त्याचं राशन बंद, त्याला सरकारी सोयी बंद. कोणी केलं? राजर्षी शाहू महाराजांनी. आणि राईट टू एज्युकेशन ऍक्ट, राईट टू एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा अधिकार, भारतीय संविधानाच्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये, भारतीय संविधानाचे जे नीती निर्देशक तत्व आहे. कारण बाबासाहेबांनी ओळखलं होतं, या देशातल्या तमाम शोषितांचा जर कल्याण करायचं असेल, एकमेव मार्ग आहे तो म्हणजे शिक्षणाचा मार्ग. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं राईट टू एज्युकेशन ऍक्ट आला पाहिजे. हा राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 ला मंजूर करण्यात आला. हे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आमच्या शिक्षणाकरता भांडले आणि त्यांनी आपल्याला शिक्षण उपलब्ध करून दिलं. शिक्षणाचा मोफत आणि सक्तीचा अधिकार तुम्हा सर्वांना प्राप्त झाला. तर या बाबासाहेबांचे, महात्मा ज्योतिबा फुलेंचे, सावित्री माऊलींचे आणि राजर्षी शाहू महाराजांचं एवढं मोठं हे जे उपकार आहे, तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं, आज या देशामध्ये जरी शिक्षण आपल्या सर्वांना सक्तीचं आणि मोफत मिळत असलं, आमचे पोरं फक्त खिचडी खाण्यामध्ये मशगूल आहेत. या देशातल्या श्रीमंतांना मिळणारं शिक्षण, आमच्या पोरांना मिळणारं शिक्षण, याच्यात तफावत वाढली की नाही? मी सांगत नाही. इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड संपूर्ण जगातल्या अर्थव्यवस्थेला नियंत्रित करते, वर्ल्ड बँक आणि IMF. या IMF चा जो फायनान्शियल रिपोर्ट होता, तो रिपोर्ट गेल्या कित्येक वर्षापासून काय सांगतोय?
बांधवांनो, बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशातल्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक विषमतेच्या दरे जर अशाच वाढत राहिल्या येणाऱ्या कालखंडामध्ये हा लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्या दिशेने वाटचाल करतोय काय अशी भीती वाटायला लागते. का वाटायला लागते? कारण फायनान्स अहवाल जो रिपोर्ट आलेला आहे तो रिपोर्ट काय सांगतो, या देशातल्या 1 रुपयापैकी, किती रुपयापैकी समजून सांगण्याकरता सांगतोय तुम्हाला, प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये 1940-41 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की दर 10 वर्षांनी या देशातल्या नोटा काय केल्या गेल्या पाहिजे, बॅन केल्या पाहिजे. मोदी साहेबांनी केल्यात बॅन का केला पाहिजे? कारण लोक पैसा जमा करून ठेवतील, लोक पैशाचा संग्रह करेल, भांडवलाचा संग्रह करेल. हा संग्रह संपवायचा असेल तर दर 10 वर्षांनी नोटांवरती बॅन आणला पाहिजे. पण बाबासाहेबांनी दुसरं सुद्धा सांगितलं होतं, नोटा बॅन केल्यांनी सर्वांचं फावलं पाहिजे, विशिष्ट लोकांचं फावता कामा नये. तर लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं की या दरी जर वाढत गेल्या तर एक दिवस लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आज शैक्षणिक विषमतेच्या दरी आणि फायनान्स रिपोर्ट काय सांगतो, 1 रुपयातले 75 पैसे, 1 रुपयातले 75 पैसे या देशात कोणापाशी आहे? भांडवलदारांपाशी, या देशातल्या कॅपिटलिस्ट लोकांकडे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं आर्थिक विषमतेच्या दरी. समता कशा प्रस्थापित होणार आहे? समता म्हणजे फक्त आणि फक्त आपण एकत्र बसणं नव्हे, तर बाबासाहेब म्हणतायत की सामाजिक आणि आर्थिक समता सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे. तोपर्यंत लोकशाही यशस्वी झाली असं म्हणता येणार नाही. 1 रुपयातले 75 पैसे या देशातल्या भांडवलदारांकडे असेल आणि उरलेल्या 25 पैशामध्ये 99% जर जनता जगत असेल, हा विचार झाला पाहिजे. आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतो, तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या, मी कुठल्याच पक्षाचं बॅनर अजूनपर्यंत लावलेलं नाहीये. काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, शिवसेना असू द्या, मनसे असू द्या, परंतु आपण पक्षाच्या झुला बाजूला करून महामानवांनी विचार काय दिला होता, थोडा विचार करूया. या आर्थिक विषमतेच्या दरीत संपण्याकरता आता पाऊलवाट आपण पुढे टाकली पाहिजे. सामाजिक आणि शैक्षणिक विषमतेच्या दरीत संपल्या पाहिजे, तरच आपण समतेच्या पातळीवरती येऊन. डॉक्टर बाबासाहेब म्हणाले होते, काय म्हणाले होते? भाऊंनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. भाऊ शिकले आणि गावाकडे परत आले, परंतु वामनदादा कर्टक म्हणतायत आणि बाबासाहेब सुद्धा म्हणाले होते की मला कोणी धोका दिला सर्वात जास्त, तर माझ्या समाजातल्या शिकल्या सवरल्या लोकांनी. शिकलेत, आरक्षणाचा फायदा घेऊन शिकलेत, शहरात गेले, अर्बन क्राऊडचा हिस्सा झाले, आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोलगोल साडी, जाऊ द्या समाज धुड्यात, मला काय घेणं त्याचं, असं जमत नाही. आणि म्हणून वामनदादा कर्टकांनी म्हटलेलं होतं की भीमा, तुझ्या विचारांचे जर 5 लोक असते, वाणी तर त्यांच्या नारेचं तेज असते. बाबासाहेब, तुझ्या विचारांचे 5 लोक जरी तयार झाले असते तर त्यांच्या वाणीचं तेज निराळ राहिलं असतं, संघर्ष केला असता. जंतर मंतरवरती संविधान पेटवलं जातं आणि या देशातला कुठल्याच बहुजन महामानवांचा फॉलोअर जर रस्त्यावरती येत नसेल, लक्षात घे, हे होत आहे. कोण करताय याचा शोध तुम्ही घ्या. मी त्या सर्व खोलामध्ये जाणार नाही, परंतु बाबासाहेब यांनी सांगितलं होतं की जगातली सर्वात सुंदर, सर्वांच्या कोटकल्याणाची हमी देणारी जर व्यवस्था कोणची असेल तर ती लोकशाही आहे. परंतु आज अरे येतो क्षणाक्षणाला आवाज बंदुकीचा, मालेगाव, नांदेड, अमरावती बघा तुम्ही, येतो क्षणाक्षणाला आवाज बंदुकीचा, रक्तात माणसांच्या वाहते लोकशाही. अरे हे राष्ट्र माणसांचे की जात पारख्यांचे, जातीय दंगलीने पेटते लोकशाही, जातीय दंगलीने पेटते लोकशाही. का सांगतोय? काल रात्री बातम्या पाहत होतो, राजस्थान जयपूरची बातमी आहे. जयपूर मधला दलित समाजाचा नवरा नवरीला आणायकरता वरात घेऊन तिच्या गावाला जातो, घोड्यावर बसतो. दलित अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलेला नवरदेव घोड्यावरती वरात काढतो म्हणून घोड्यावरून त्याला खाली उतरवलं जातं, फरफटत नेलं जातं आणि मारलं जातं. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा जर या देशामध्ये अशा प्रकारचं सोशल डिस्क्रिमिनेशन होणार असेल तर या संविधानाचं, या महामानवांच्या विचारांचं चिंतन झालं पाहिजे. आणि म्हणून मी पुन्हा सांगतोय की केवळ नाचून नव्हे, वाचून साजरी झाली पाहिजे. आमच्या डोक्यावरती फक्त बाबासाहेबांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, शाहू महाराजांना, महात्मा फुल्यांना घेऊन जमणार नाही. आमच्या मेंदूमध्ये आणि मेंदूंमधून जनुकांमधून आमच्या विचारांमध्ये, आमच्या कृतीमध्ये, आमच्या वाणी, नाणी, लेखणी, हक्क, अधिकार या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला आमचे महामानव दिसले पाहिजे, ते उमटले पाहिजे, ते प्रचिती आली पाहिजे, तरच हा सगळा बदल संभवणार आहे. फक्त मेळावे घेऊन जमणार नाही बांधवांनो, तो विचार घेऊन आपल्याला जावं लागेल. हा परिवर्तनाचा, हा प्रतिक्रांतीचा विचार घेऊन आपल्याला सर्वात पुढे जावं लागेल. बाबासाहेबांनी काय काय लिहून ठेवलं, बाबासाहेबांनी काय काय केलं आपल्याला माहिती आहे. बाबासाहेबांनी प्रचंड मोठा संघर्ष केला या देशामध्ये आल्यानंतर. बॅरिस्टर होऊन भारतामध्ये आले, बारट लॉ घेऊन भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर 1927 ला अन्योन्य संबंध बघा. महाडला तुम्ही जर कधी गेला असेल, महाड कुठे आहे माहिती आहे तुम्हाला? रायगडाच्या पायथ्याशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आदल्या दिवशी रायगड फिरायला गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होती रायगड. त्या रायगडाची पूर्ण पाहणी केली आणि डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की शिवाजी महाराजांचा स्वराज्य, सुराज्य हे लयाला का गेलं,
तर त्याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी महाडला ज्यावेळेस मनुस्मृतीचं दहन पहिल्यांदा 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, जी मनुची संहिता सांगत होती, ढोल पशु शूद्र गवार और नारी या सब तारण के अधिकारी, आणि स्त्रियांच्या बाबत सांगत होती. हिंदू कोड बिल मंजूर करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना काय त्रास झाला, आपण ते वर्तमानातले संदर्भ समजून घेऊ शकत नाही. प्रचंड प्रचंड त्रास झालेला आहे. या नागपूरमध्ये तुम्हाला माहिती नसेल, परंतु 14 ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचं प्रकटन केलं आणि 15 ऑक्टोबरला भारताच्या पटलावर सर्वात पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार घेतला. आणि सत्कार कोणी घेतला होता माहिती? नागपूरच्या बायांनी घेतला होता. नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे जेवढेही कॉर्पोरेट होते, महिला वुमेन्स, यांनी घेतला. आणि तो कशा करता घेतला होता माहितीये तुम्हाला? बाबासाहेब, तुम्ही या देशामध्ये हिंदू कोड बिल मंजूर करून घेतलं आणि आमच्या स्त्रियांना हक्क प्रदान केले, प्रसूतीच्या रजापासून सगळे हक्क प्रदान केले. बाबासाहेब, तुम्ही खऱ्या अर्थाने स्त्रियांचे कैवार, या स्त्रियांचे उद्धारकर्ते अनेक आले, पण कैवार तुम्ही घेतला, तुम्ही आमच्याकरता कायदे केले. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला सत्कार महिलांनी या नागपूरमध्ये घेतलेला होता 15 ऑक्टोबरला. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही समजून घेत असताना लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं, रायगड शिवाजी महाराजांचं पाहून आले आणि म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि सुराज्य उद्ध्वस्त काय झालं, तर त्याला 2 कारणं सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऑन द रेकॉर्ड आहे. ते म्हणतात या देशातली वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था आणि या देशातल्या पेशवाईनी शिवरायांच्या स्वराज्याला मूठमाती देऊन टाकली. दुसरीकडे ओट ऑफ थँक्सचे जे स्पीच दिलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949 ला, डॉक्टर बाबासाहेब म्हणतायत की या देशातली संविधानाची निर्मिती करत असताना मला फार त्रास झाला नाही. का त्रास झाला नाही, तर माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. हा अनन्य संबंध आहे. म्हणून एक छत्रपती आणि दुसरा घटनापती, एक स्वराज्य ते संविधान, हा संबंध आम्ही समजून घेतला पाहिजे. हे प्रचंड ताकदीने जयंती चित्रपटामध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. स्वराज्य ते संविधान हा मार्गक्रमण कसा होता, छत्रपती ते घटनापती यांचे संबंध कसे होते. त्या रायगडाच्या पायथ्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महू मध्ये जन्माला आले. मध्य प्रदेश, शिक्षण साताऱ्यात झालं आणि धम्माचं प्रकटन कुठे केलं? नागपुरात केलं. अनेकांनी अनेक प्रश्न विचारले की नाही भाऊ, इथे बा RSS ची स्थापना झालेली होती म्हणून तुम्ही इथे आले का? बाबासाहेब म्हणाले असं किसं काही नाही, माझा वैचारिक विरोध असू शकतो, व्यक्तिशः विरोध करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो नाही. त्याचा इतिहास सुद्धा त्यांनी तुम्ही सर्वांना माहित असायला पाहिजे. ही नागभूमी आहे, ही नागवंशाची भूमी आहे. ज्या तथागत गौतम बुद्धांचा विचार संपूर्ण जगावरती ज्या लोकांनी नेला ते नाग लोक होते. नागवंशाची भूमी आहे. या बुद्धांचा विचार ज्या लोकांनी जिवंत ठेवला त्या लोकांची भूमी आहे. आणि म्हणून बौद्ध धर्माचं प्रकटन करण्याकरता मी या नागपूरमध्ये आलोय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं. कुणाचा व्यक्तिगत विरोध करण्याकरता आलेलं नव्हतं. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे धम्म प्रकटनाकरता निवडलेलं आहे, मनुस्मृतीचं दहन करण्याकरता बाबासाहेब कुठे गेले? कुठे गेले? रायगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा हिरकणी बुरुज बांधलाय, स्त्रियांचा सन्मान केलाय. रांजाच्या बाबा पाटील गुजरांनी ज्यावेळेस एका स्त्रीचा उपमर्द केला, तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणाले? अरे या देशातल्या कुठल्याही जाती धर्म वंश संप्रदायातली का असेना, परंतु प्रत्येक स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता होय आणि या देवतांची विटंबना आम्ही खपून घेणार नाही. रांजाच्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम केले होते. आणि म्हणून ज्या मनुस्मृतीने पिता रक्षंती कौमारे भरता रक्षंती वने स्तविरे रक्षंती पुत्रा न स्त्री स्वातंत्र्य महती, स्त्रियांच्या स्वातंत्र्याचे अधिकार नाकारलेले होते, त्या मनुस्मृतीचं दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे केलं? महाराष्ट्रात कुठेही करता आलं असतं बांधवांनो, पण रायगडाच्या पायथ्याशी केलं. शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध होते. महाडला चौदार तळ्याचा सत्याग्रह 1927 ला केला. 1930 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह, आमच्या अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह अमरावतीमध्ये येऊन केला. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यावेळेस सोबत होते. आज जे आपापल्यामध्ये जे आपापर भाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, विद्वेषाची ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्वांना सांगेल मी कुणबी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. मी देशमुख आहे. डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय संबंध होते या लोकांचे आम्ही महामानव समजून घेतले नाही आणि समजून सांगितले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340 पहिले टाकलंय. आर्टिकल 340 पहिले, आर्टिकल 341 आणि 342 नंतर टाकलेलं आहे. ओबीसीचं रिझर्वेशन सर्वात पहिल्यांदा बाबासाहेबांनी आर्टिकल 340च्या माध्यमातून या देशातल्या बहुजनांना दिलं. आर्टिकल 341 आणि 342 शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब करता नंतरचं रिझर्वेशन, पहिलं रिझर्वेशन ओबीसीचं. आणि ही तळमळ कोणाची होती? ही तळमळ होती भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना वाटायचं की या देशातल्या शेतकऱ्यांना सुद्धा रिझर्वेशन मिळालं पाहिजे. माळी असेल, साळी असेल, कोळी असेल, कोस्टी असेल, कुणबी असेल, या सर्वांना रिझर्वेशन मिळालं पाहिजे. हा मागास वर्ग आहे. ही तगमग भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांची कोणी ओळखली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. अंबादेवीचं मंदिर, अमरावतीचं जे प्रसिद्ध मंदिर आहे, त्या ठिकाणी अस्पृश्यांचा पहिला सत्याग्रह दोघांनी मिळून केला.
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असताना पहिला पुतळा भाऊ माधवराव बागल एका मराठ्याने उभारलेला होता. हे संबंध आहे, हे संबंध आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणून प्रत्येक महामानवामध्ये हे अनन्य संबंध आहे. 1930 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह नाशिकमध्ये केला, अंबादेवी मंदिराचा सत्याग्रह केला आणि येवला परिषदेमध्ये 1935 मध्ये सांगितलं की मी कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हा अधिकार मला नव्हता, पण मी कोणत्या धर्मात मेलं पाहिजे हा अधिकार मला आहे. आणि म्हणून येवला या ठिकाणी त्यांनी जाहीर असं सांगितलं, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 ला. आणि बाबासाहेब किती वर्ष वाट पाहतायत? 21 वर्ष. मला धर्मामध्ये राहून मला माझ्या पत्रात काही पाडून घेता येतं का? मला माझ्या समाजाच्या पत्रामध्ये पाडून घेता येतं का? हे सोशल इकॉनॉमिकल एज्युकेशनल डिस्क्रिमिनेशन आहे, ही दरी आहे, ही संपवता येते का? 21 वर्ष प्रतीक्षा केली आणि 1956 ला 21 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला. बुद्ध धम्मच का स्वीकारला? या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद प्रखररित्या आम्हाला दिसून येतो. बाबासाहेबांना माहिती होतं की हा धर्म या मातीमध्ये. आणि संबंध बघा ना, कर्मवीर भाऊराव पाटलांना डॉक्टर बाबासाहेब भेटायला जातात, गाडगे महाराजांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटायला जातात. साधी गोष्ट नाहीये. खराटा आणि खंजेरीच्या निनादातलं चालतं बोलतं विद्यापीठ असणारे गाडगे महाराज काय आहे हे बाबासाहेबांना माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेब गाडगे महाराजांना भेटायला जातात आणि म्हणतायत, गाडगे बाबा धर्म बदलवायचा म्हणतो, कोणत्या धर्मात जायला पाहिजे? कोण म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गाडगे महाराजांना. बाबासाहेबांनी तर तेव्हाच पक्क केलं होतं. 10वीच्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये बाबासाहेब मेरिट आले आणि मुंबईच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन मध्ये बाबासाहेबांचा सत्कार झाला. त्यावेळेस बाबासाहेबांच्या हातामध्ये पहिलं पुस्तक कोणचं पडलं होतं माहितीये तुम्हाला? बुद्ध चरित्र. कोणी दिलं होतं? कृष्णराव केळुसकरांनी. त्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांचा पगडा बाबासाहेबांच्या डोक्यावरती तेव्हाच होता. पण गाडगे महाराजांना विचारतायत, जाणीवपूर्वक विचारतायत, बाबा गाडगे बाबा काय म्हणतायत? बाबासाहेब तुम्ही माझ्यापेक्षा लय शिकले, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त समजते, मी काय सांगावं तुम्हाला, पण मी एवढंच सांगेन, याच मातीतला घे जा. फार सूचक वाक्य होतं. याच जे काही घ्याल ते याच मातीतला घे जा. तथागत गौतम बुद्धांचा जन्म याच मातीमध्ये झाला. बुद्धांचं तत्वज्ञान या मातीमध्ये जन्माला आलं. हे सत्य आणि अहिंसेचं तत्वज्ञान संपूर्ण जगाने स्वीकारलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला नसता आणि दुसरा स्वीकारला असता तर काय झालं असतं? एक अजून पाकिस्तान काढून द्यावा लागला असता किंवा आणखीन दुसरी काही फायडी झाली असती. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरला नागपूरमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स केली त्याच्यात दिलेली ही उत्तर आहेत. ही सगळी उत्तर आहेत. बोलण्याजोगं बरंच आहे बांधवांनो. या प्रत्येक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं की शिक्षण काय? वाघिणीचं दूध आहे. आणि म्हणून वामनदादा कर्टकांनी सुद्धा सांगितलं, आम्ही बाबासाहेबांचे लेकर आहोत. वामनदादा म्हणतायत की तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, वादळ वारा पाऊस धारा कुणी नाम्हा शिवे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे. आता दिवे विजत चालले. हे पुन्हा पेटवण्याकरता प्रबोधन, अखंड प्रबोधन, हे अशा प्रकारचे विराट महामेळाव्या आदरणीय आमदार साहेब असतील, माजी आमदार असतील, या लोकांनी चांगला इनिशिएटिव्ह केलाय. मी यांचं सुद्धा अभिनंदन करेल. हा विचारांचा जागर अखंडरित्या चालू राहिला पाहिजे. त्याला राजाश्रय सुद्धा मिळाला पाहिजे. या मेळाव्यांना राजाश्रय मिळत नाही. या ठिकाणी आज आमदार साहेब उपस्थित आहेत. अशा कार्यक्रमात बसत नाही तो. इतका वेळ कोण देतं? आणि म्हणून राजाश्रय सुद्धा मिळाला पाहिजे. आणि तुम्ही लोकांनी सुद्धा हा प्रबोधनाचा जागर अखंड तेवत ठेवला पाहिजे. कारण वामनदादांनी सांगितलं की आपण तुफानातले दिवे होते, हे दिवे विजायला लागले. हे दिवे आता वेगवेगळ्या वादळांमध्ये विजायला लागलेत. म्हणजे सकाळी एका पार्टीत, दुपारी दुसऱ्या पार्टीत, तिसरी तिपारी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा मजूर पक्षाची स्थापना केली. मग शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये आले आणि त्यानंतर रिपाईचं स्वप्न पाहताना बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं की संपूर्ण बहुजन समाज रिपाईच्या छत्राखाली एकत्र आला पाहिजे. आता त्या छत्राला एवढे भोकं पडले आहेत का कुणी उभं राहिलं का त्याच्या खाली भिजून जाते, एवढे शकलं पडलेले आहेत. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून मी सांगेल, वेळ कमी, अगदी 2 मिनिटांमध्ये थांबवतोय मी, कारण मला माहिती आहे, माझ्या मर्यादा माहिती आहे. खूप बोलायला आलो होतो, पुन्हा संधी मिळाली तर पुन्हा बोलायला येईल, कारण माझ्या हातामध्ये माईक उशिरा मिळाला. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिक्षण काय? वाघिणीचं दूध आहे. आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, वाघासारखा डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. आज शिकले सवरले लोक गुरगुरतात का? आम्ही अडाणी पुरवलो. जिथं जिथं अन्याय होत असेल त्या ठिकाणी या देशातला अडाणी वर्ग उभा झाला, परंतु शिकलेला वर्ग उभा होत नाही. या शिकल्या सवरल्या लोकांनी सुद्धा मागे राहिलेल्या समाजाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावरती असलेल्या लोकांचं बोट पकडलं पाहिजे आणि त्यांना प्रवाहामध्ये आणलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. या शिकल्या सवरल्या लोकांनी सुद्धा या बहुजनांच्या कोटकल्याणाचं उत्तरदायित्व आपल्या खांद्यावरती घ्यावं. यांचा कसा उद्धार करता येईल, यांना कसं पुढे नेता येईल, याच्या जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावरती घ्याव्या. तरच या महामानवांच्या विचारांची फलनिष्पत्ती झाली. त्यांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी केली, भीम मेळावा साजरा केला, असा त्याचा अर्थ होईल.
जेवढे लोक प्रगत झालेले आहेत त्या लोकांनी गावाकडे वळलं पाहिजे, आमच्या वाड्यांपर्यंत गेलं पाहिजे. मी शेवटी माझ्या वाणीला विराम देताना, कारण अनेक लोक बोलणार आहेत, मी एक कविता फक्त आपल्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर माझी सादर करेल ना माझ्या वाणीला विराम देईल. मला परत जायचं सुद्धा आहे. मी एवढंच म्हणेन, या वाणीतनं मी माझ्या भावना आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो, या कवितेतनं आपल्या भावना माझ्या भावना आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बाबा बाबा, तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोलून समतेची नीव मडवली. एक एक शब्द समजून घ्या माया मावलांनो, माझ्या बापांनो. हा विचार आपल्या घरात घेऊन जा. महामानवांच्या फक्त तैलचित्र आपल्या घरामध्ये राहू नका, तर त्या विचारांचा जागर आपल्या घरामध्ये होऊ द्या. बुद्धांचे चरित्र येऊ द्या, तुकारामांची गाथा आमच्या घरामध्ये येऊ द्या, विवेकानंदांचं चरित्र येऊ द्या, मासाहेबांचं चरित्र येऊ द्या. रमाईचा त्याग कसा होता, कसे पोरं मेले, राजरत्न आमच्या बाबासाहेबांच्या मांडीवरती मेला, ढाय मोकून आमचा बाबासाहेब रडत होता. पोराकडे पाहायला वेळ मिळाली नाही, तुम्हा सर्वांच्या कोट कल्याणाकरता बायकोकडे पाहायला वेळ मिळाली नव्हती. एवढा संघर्ष या लोकांनी केलेला आहे. या संघर्षाचं मोल आपण आपल्या अंगाची कातडी करून सुद्धा काहीच करू शकत नाही, मोल चुकू शकत नाही. त्या बाबांच्या प्रति माझ्या संवेदना या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो आणि थांबतो. बाबा बाबा, तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून समतेची नीव मडवलीस. बाबा, तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून समतेची नीव मडवलीस आणि त्यांच्याच तोडीची विद्या घेऊन अनेक विद्यापीठ घडवलीस. बाबा, तू इथल्या वर्गवादी आणि वर्णवाद्यांची कातडी सोडून समतेची नीव मडवलीस आणि त्यांच्याच तोडीची विद्या घेऊन अनेक विद्यापीठ घडवलीस. बाबा, तुझ्या कार्याची दिशा इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती. बाबा, तुझ्या कार्याची दिशा इथल्या भांडवलदारांची झोप उडवत होती आणि तुझ्या वाणीचं तेज मात्र लाखो माणसं घडवत होती. बाबा, तू सांगत होतास, बाबा तू सांगत होतास माणसांचे दुःख आसवांच्या कथा. बाबा, तू सांगत होतास माणसांचे दुःख आसवांच्या कथा, महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांच्या व्यथा. बाबा, तू सांगत होतास माणसांचे दुःख आसवांच्या कथा, महालांच्या मुकाबल्यात झोपड्यांच्या व्यथा. बाबा, तुझं म्हणणं साऱ्या जगाने ऐकलं. बाबा, तुझं म्हणणं साऱ्या जगाने ऐकलं, पण कोणीही तुला पोटाशी नाही लावलं. बाबा, तुझं म्हणणं साऱ्या जगाने ऐकलं, पण कोणी तुला पोटाशी नाही लावलं. बरं केलंस बाबा, तू आपली नाळ जोडलीस आणि म्हणालास बुद्धम शरणम गच्छामी आणि मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बरं केलंस बाबा, तू आपली नाळ जोडलीस आणि म्हणालास बुद्धम शरणम गच्छामी आणि मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बाबा, दाव्याने सांगतोय, बाबा दाव्याने सांगतोय, आता तुझी आणि माझी नाळ तोडतो म्हणणारालाही तुटणार नाही. बाबा, आता तुझी आणि माझी नाळ तोडतो म्हणणारालाही तुटणार नाही आणि संघर्षाची ही वाट सोडतो म्हणणारालाही सुटणार नाही. बाबा, तुझ्या वाणीचं तेज पुन्हा एकदा गगनभेदी होणार आहे. बाबा, तुझ्या वाणीचं तेज पुन्हा एकदा गगनभेदी होणार आहे आणि आकाशाची नियाळी पुन्हा एकदा जमिनीवर